आमच्या अकोले तालुक्यामध्ये दुर्दैवाने सोडलेली पाणी याच्यामध्ये कालच 2 शेतकरी वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी आलेले एनडीआरएफचे जवान, त्यांचा 3 जवानांचा मृत्यू झाला. अजून 2 मृतदेह हे सापडणं बाकी आहे. हा आकडा 7च्या पुढे जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अत्यंत वाईट अवस्था. जलाशयाचं पाणी वाहून नेण्याची जी भूक आहे त्याच्यामुळे निळवंडे आणि भंडारदरा परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. अनेक शहरांना 5-5, 7-7 दिवसानंतर एकदा पाणी येते. पिण्याला पाणी नाहीये. ग्रामीण भागामध्ये सुद्धा, आदिवासी भागामध्ये सुद्धा 7-7, 8-8 किलोमीटर महिला डोक्यावरून पाणी वाहत आहेत. कपडे धुण्यासाठी सुद्धा मोटारसायकलने लोकांना 5-5, 7-7 किलोमीटरवर असणाऱ्या जलोद्भव जिथे आहे तिथे जावं लागतंय. जनावरांना चारा नाही. पिण्याच्या पाण्याची त्यांची समस्या निर्माण झालेली आहे. जी प्रचंड उष्णतेची लाट देशामध्ये आहे त्याच्यामुळे या दुष्काळाची परिस्थितीची भावना ही अधिक तीव्रपणाने जाणवते आहे. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साठलं त्याचा दुरुपयोग हा निवडणुकांसाठी करण्यात आला. हे या महाराष्ट्राचं वास्तव आहे. निळवंड्याचा तुम्ही उल्लेख केला, भंडारदऱ्याचा उल्लेख केला. आमच्या अकोले तालुक्यामध्ये दुर्दैवाने सोडलेली पाणी याच्यामध्ये कालच 2 शेतकरी वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी आलेले एनडीआरएफचे जवान, त्यांचा 3 जवानांचा मृत्यू झाला. अजून 2 मृतदेह हे सापडणं बाकी आहे. हा आकडा 7च्या पुढे जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अत्यंत वाईट अवस्था. जलाशयाचं पाणी वाहून नेण्याची जी भूक आहे त्याच्यामुळे निळवंडे आणि भंडारदरा परिसरामध्ये निर्माण झालेली आहे. या राज्याला दुर्दैवानं राजकीय स्वरूपाचा वाली शिल्लक नाही अशी अनागोंदीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाल्यामुळे ते दुष्काळाच्या ज्या अत्यंत वाईट झळा आहेत त्या आम्हाला भोगाव्या लागतायत. ते या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.